चला आता वाजले 3. तुम्ही म्हणसान तर बळस हाय पर्स मध्ये, म्हणून मी म्हणलं होतं आम्ही पुढल्या महिन्यात जाताना घेऊन जाऊ, भुगा होईल म्हणून. छान असे खिच्चे पापड वगैरे चालला आता. काल आलती 5 वाजता ना, आज चालली छोट्या पेशीत वर धरावं लागल हातात. तर आहे इकडं चाललंय ह्यांचं बांधायची. गरम होईल का? चला तर असं ते. शुभ्रा माती खेळती हो का? शुभ्रा मामाच्या घरी चालली की जाऊ का? तुला यायचं वांगीला? उचकी लागती तिला. बाटली पडायला दूध दिलंय काय? आणि ती पिशवी मोहर अडकावली वे. चल की वांगीला येते का? जाती का? चल येते का? चला चला मग बसा गाडी बसा. हा कुठं बसू? पुढं बसू का माग? ही गरम आहे का? चला शुभ्रा चालली वांगीला मामाच्या गावाला. ती म्हणत नाही आजी आजोबाबर चालली आहे, ती म्हणती मामाच्या गावाला जाऊ का? चालली. बाय बाय उमा. हसती या. तिला वाटलं खरंच न्यायचं या. आजी एका बाजूला बसली आहे ती. तिला आजीला इथं ठुलंय एक्सचेंज ऑफर केली आहे. तिला पाठवली आणि हिला ठुली आहे, असं काम केले. तर चला आलती सहजासहजी आपली मस्तपैकी चालली. शुभ्राला एक चक्कर मारायला चालली. तिला एक चक्कर मारली की बिनगुरी होती. थोड्या वेळ म्हणाल पण नंतर राहती चट. नाही काय तिचं कोणाच्या महाग वगैरे काय लागत नाही ती कधी. है तिला सवय. म्हणजे ही जरी कुठं बाजारला ह्याला जायचं म्हणलं ना, गावात आप्पा ही तरी नाही लागत. एक चक्कर मारून आणायची. मग एखादा पाऊस पडल्यावर येऊ की भरणं फिरणं राहिल्यावर येऊ की होय. आईला सांगतात. आय आमच्या विचार करतात नेमकं कवा जायचं. मका काढायची, मग मका मोडायची, मग गुरांना माझ्या आधी आपा तुम्ही जाऊ येता काय चक्कर मारून? आपा हो जायचंय हो. येणार आहेत अजून 7-8 दिवसांनी. तर असू द्या, जायचं आहे त्यांचं काम. चला चालली येते म्हणा मी अजून महिन्याभराने. मी चालली मामाकडे. कुठल्या मामाकडे चालली? मामाकडे चालली सारखी. मामा फोन आला तरी फोन उचलत नाही. मामा जेव्हा घरी जाईन तेव्हाच फोन करून सांगतो. ह्यांच्यावर गेले ते शेम टू शेम. ही तर कुठं मम्मीचा आणि पप्पाचा फोन उचलते. घरी आलं मला सांगते की तुझ्या मम्मीचा आणि पप्पाचा फोन आलता म्हणून. पण बोलायचं काय नाही. त्या दिवशी गरज होती म्हणून उचलला होता. गरज नसती तर मग नाही उचलत. तसं काम आहे मामाचं. हे शुभ्रा मामाकडे चालली का? तो भाऊ आले ते भाऊकडे जाती. तर असू दे.